पवित्र शास्त्राचे वाचन करण्यापूर्वीची प्रार्थना आहे. देवा, तुझा शब्द वाचत असताना मला तुझी ओळख होऊ दे. तुझे प्रेम व तुझे स्मरण रोजच्या जीवनात होण्यासाठी तू मला मदत कर. तुझा पवित्र शब्द माझ्या जीवनासाठी कशा प्रकारे मी लागू करावा याची समज दे. हे पवित्र आत्मे, आमच्यातील अज्ञान दूर कर. आमच्या कुटुंबात आणि या जगात हा पवित्र शब्द वाचत असताना तुझ्याविषयी व इतरांविषयी आमच्या हृदयात प्रेम प्रज्वलित कर. आमेन. गुरुवार, तारीख 20 ऑगस्ट. पहिले वाचन यहेजकेल अध्याय 36 ओवी 23 ते 28. परमेश्वराचे वचन मला प्राप्त झाले. तुम्ही माझ्या थोर नामास राष्ट्रांसमोर बट्टा लावल्यामुळे त्या राष्ट्रांनी माझे नाम अपवित्र मानले. ते ती पवित्र मानतील असे मी करीन, आणि त्या राष्ट्रांच्या देखत तुमच्या ठायी मला पवित्र मानतील. तेव्हा राष्ट्रांना समजेल की मी परमेश्वर आहे, असे प्रभू परमेश्वर म्हणतो. कारण मी तुम्हास राष्ट्रातून काढून आणीन, सर्व देशातून मी तुम्हास जमा करून तुमच्या देशात आणीन. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. तुमची सर्व मलिनता आणि तुमच्या सर्व मूर्तियांपासून मी तुमची शुद्धी करीन. मी तुम्हास नवे हृदय देईन, तुमच्या ठायी नवा आत्मा घालीन. तुमच्या देहातून पाषाणमय हृदय काढून टाकेन आणि तुम्हास मांसमय हृदय देईन. मी तुमच्या ठायी माझा आत्मा घालीन आणि तुम्ही माझ्या नियमाने चालाल, माझे निर्णय पाळून त्याप्रमाणे आचरण कराल, असे मी करीन. मी तुमच्या पूर्वजांस दिलेल्या देशात तुम्ही वस्ती कराल आणि तुम्ही माझी प्रजा व मी तुमचा देव असे होईल. हा प्रभूचा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र. मी तुम्हावर शुद्ध पाणी शिंपडीन, म्हणजे तुम्ही शुद्ध व्हाल. शुभवर्तमान. मत्ते अध्याय 22 ओवी 1 ते 14. येशू मुख्य याजक आणि वडीलजन यांच्याशी दाखले देऊन बोलू लागला. स्वर्गाचे राज्य कोणा एका राजासारखे आहे. त्याने आपल्या पुत्राच्या लग्नाची मेजवानी दिली, आणि लग्नाच्या मेजवानीस ज्यांना आमंत्रण दिले होते त्यांना बोलावण्याकरिता त्याने आपले दास पाठवले, परंतु ते येईनात. पुन्हा त्याने दुसरे दास पाठवले आणि त्यांस म्हटले की आमंत्रितांस असे सांगा, पहा, मी जेवण तयार केले आहे. माझे बैल आणि पुष्ट पशु कापले आहेत. सर्व सिद्ध आहे. लग्नाच्या मेजवानीस चला. तरी हे मनावर न घेता कोणी आपल्या शेताला, कोणी व्यापाराला गेले, आणि बाकीच्यांनी त्याच्या दासांस धरून त्यांचा अपमान केला आणि त्यांस जीवे मारले. तेव्हा राजाला राग आला आणि त्याने आपले सैनिक पाठवून त्या घातक्यांचा नाश केला आणि त्यांचे नगर जाळून टाकले. मग तो आपल्या दासांस म्हणाला, लग्नाची तयारी आहे खरी, परंतु आमंत्रित लायकीचे नव्हते. म्हणून तुम्ही चव्हाट्यावर जाऊन जितके तुम्हास आढळते तितक्यांस लग्नाच्या मेजवानीस बोलवा. मग त्या दासांनी रस्त्यावर जाऊन बरे वाईट असे जितके त्यांस आढळले त्या सर्वांस एकत्र जमवले, आणि लग्नाचा मंडप जेवणाऱ्यांनी भरून गेला. मग राजा जेवणाऱ्यांना पाहावयास आत आला, तेव्हा लग्नाचा पोशाख न घातलेला असा एक माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याला तो म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता येथे कसा शिरलास? त्याला काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांस सांगितले, ह्याचे हातपाय बांधून ह्याला बाहेरील अंधारात टाका. तेथे रडणे आणि दात खाणे चालेल, कारण बोलावलेले पुष्कळ आहेत, पण निवडलेले थोडेच आहेत. प्रभूचे शुभवर्तमान. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. चिंतन. स्वर्गराज्य एका राजाने दिलेल्या त्याच्या पुत्राच्या लग्नाच्या मेजवानीसारखे आहे, असे येशू सांगतो. सर्वांना आमंत्रण दिले जाते, पण काही जण ते नाकारतात. काही दुर्लक्ष करतात आणि काही तर राजाच्या सेवकांनाच मारतात. मग राजा इतरांनाही आमंत्रण देतो, चांगले वाईट सर्वांनाच. पण एक जण लग्न वस्त्र न घालता आला होता, त्यामुळे त्याला बाहेर टाकले जाते. याचा अर्थ असा की देवाचे आमंत्रण सर्वांसाठी आहे, पण त्याला योग्य प्रतिसाद आवश्यक आहे. आपल्याला केवळ बोलावणे स्वीकारणे पुरेसे नाही, तर त्यानुसार आपले जीवन सजवणे गरजेचे आहे. येशू आपल्या अंतःकरणातील खरेपणाकडे पाहतो. केवळ बाह्यरूपाकडे नव्हे. तयार राहा, कारण जे बरेच बोलावले जातात त्यातील फक्त थोडेच निवडले जातात. प्रार्थना. प्रभू, तुझ्या लग्न भोजनासाठी माझे मन शुद्ध आणि तयार राहो.